हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? बघा, आपण परवाच्याच व्हिडिओमध्ये बघितलं की जर भगवंताने मला एवढं धष्टपुष्ट शरीर दिलेलं आहे, जर माझे हातपाय दोघंही एवढे साबूत आहे, तर मी कुणाकडे भीक का मागायची? का देवाच्या नावाखाली मी भीक मागून माझी पोटाची खळगी भरायची? एवढंच नव्हे, तर मी का कुणाला फसवून माझी स्वप्न पूर्ण करायची? जर माझ्याकडे एवढं छान शरीर आहे, तर मी प्रामाणिकपणे कष्ट करून माझी पोटाची खळगीही भरू शकतो आणि माझे स्वप्नही पूर्ण करू शकतो. आणि असंच एक उदाहरण मी आज तुम्हाला देणार आहे. वयाच्या 21व्या वर्षी 80% शरीर निकामी झालेलं असतानासुद्धा तो माणूस अगदी यशस्वीपणे आपलं जीवन जगला. कोण असेल बरं तो माणूस? प्रत्येकाला त्याचं नाव माहिती असेल आणि जर नसेल माहिती तर माझी ही व्हिडिओ पूर्ण बघा. वयाच्या 21व्या वर्षी मोटार न्यूरॉन डिसीज नावाचा आजार झाला. त्या आजारामध्ये डॉक्टरांनी सांगितलं की हा व्यक्ती जास्तीत जास्त पुढील 2 वर्ष जगू शकतो. ह्या व्यक्तीला कुणासोबत बोलता येणार नाही, चालता येणार नाही, हाताने सुद्धा व्यवस्थित काम करता येणार नाही. तरीही तो व्यक्ती वयाच्या 62व्या वर्षापर्यंत जगला. आणि नुसतं जगला नाही, तो एक खूप मोठा शास्त्रज्ञ होऊन दाखवलं त्याने. कारण त्यांचं स्वप्नच होतं आधीपासूनचं की मला ह्या पूर्ण ब्रह्मांडाचा खूप मोठा अभ्यास करायचा आहे आणि म्हणून ते खगोलीय शास्त्रज्ञ झाले. इंग्लंडमधले मूळचे असतानासुद्धा अमेरिकेतसुद्धा त्यांनी अभ्यास केला. असे हे स्टीफन हॉकिंग. हो, अगदी बरोबर. जर तुम्ही त्यांची इमेज कधी डाउनलोड केली ना, तर इमेजमध्ये दिसेल तुम्हाला. त्यांचं शरीर काहीच काम देत नव्हतं. त्यांनी स्वतःसाठी एक व्हीलचेअर बनवली होती आणि त्या व्हीलचेअरला एक कम्प्युटर बसवून घेतलं होतं. त्या कम्प्युटरद्वारे ती सगळ्यांशी संपर्क साधायचे, सगळ्यांसोबत बोलायचे, कारण की त्यांना तोंडाने बोलता येत नव्हतं. त्या व्हीलचेअरद्वारेच चालायचे आणि त्या व्हीलचेअरद्वारेच, त्या संगणकाद्वारेच ते संपूर्ण अभ्याससुद्धा करत होते. जर आपल्याला सर्वसामान्य व्यक्तीला जर असा आजार झाला असता, तर आपण रडत बसलो असतो आयुष्यभर किंवा म्हटलो असतो, देवाला शिव्या घालत बसलो असतो की मला त्याने घेऊन जायला पाहिजे होतं, का ठेवलं मला, का असं केलं किंवा मलाच का हा आजारपण दिलं. पण माणसाला प्रत्येक अडचणीमधून मार्ग शोधता आला पाहिजे. तो मार्ग ह्या माणसाने जगून दाखवला, शोधून दाखवला आणि जगून दाखवलं. ज्या लोकांना पॅरालिसिस होतात ना, त्या लोकांचे कितीतरी म्हणजे अर्धं शरीरच पूर्ण निकामी होऊन जातं. त्या लोकांसाठी एक आदर्श म्हणून स्टीफन हॉकिंगचं जीवन आहे. त्या लोकांसाठी तर आदर्श आहेच, पण आपल्यासाठी सुद्धा. जर आपण स्टीफन हॉकिंगच्या लाईफचा जर स्टडी केला ना, तर माणूस कधीच कोणाला फसवणारही नाही आणि कधीच कोणाकडून फुकटची घेण्याची अपेक्षाही करणार नाही आणि कधीच भीक मागणार नाही. स्वतःची स्वप्नही पूर्ण करेल आणि स्वतःही प्रामाणिकपणे कष्ट करेल आणि त्याला भगवंताने हे जे काही अनमोल शरीर दिलेलं आहे ना, त्याची किंमत देखील कळेल. हो, ह्या शरीराची किंमत फार अनमोल आहे आणि ती आपल्याला टिकवता आली पाहिजे. जर आपण कुणाला फसवून किंवा भीक मागून आपलं आयुष्य जगत असू, तर आपल्याला भगवंताने दिलेल्या ह्या अनमोल शरीराचा अपमान नाही का हो? मग आजपासून ठरवा, मी आयुष्यात मला भगवंताने एवढं छान शरीर दिलेलं आहे ना, त्या भगवंताला रोज मी थँक बोलेल आणि आयुष्यात कधीच कुणाला फसवणार नाही. प्रामाणिकपणे कष्ट करून मी माझे स्वप्न पूर्ण करेल. थँक सो मच. आणि जर माझी हा व्हिडिओ आवडली असेल, तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. थँक सो मच.